भेट दे ग तुम्हाला राधिका राधिका भेट दे ग तुम्हाला उभागे मोने जाती मुरली वाजवून हात मारितो तुला मुरली वाजवून हात मारितो तुला राधिका पाखरा आदर केलं तुला राधिका राधिका भेट दे ग तुम्हाला राधिका भेट दे ग तुम्हाला चुकलो असेल मी ग राधा राधा ग राधा राधा चुकलो असेल मी राधा तुझ्यावर रुसलो असेल मी राधा चुकलो असेल मी ग राधा तुझ्यावर रुसलो असेल मी अग तुझ्यासाठी कृष्ण गोकुळी आला राधिका राधिका भेट दे ग तुम्हाला राधिका भेट दे ग तुम्हाला अग नको राग भरू तू गवळ्याची आग पोरी नाही करणार तुझ्या दुधाची ग चोरी तुझी राधा तुझ्या माझ्या प्रेमाला लावून तो माझा माफ करावे मला रे कृष्णा जवळ घ्यावे तू मला अन मन मंदिरात देव पूजते मी तुला अन मन मंदिरात देव पूजते मी तुला राधिका राधिका भेट दे ग तू मला राधिका राधिका
त्यांनी खरोखर या ठिकाणी आता येऊन 2 मिनिटाची गवळण झाली, परंतु आता बाबाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली पाहिजे. या ठिकाणी बडे बाबा बंगाली मच्छीनाथ तसेच या गुरुच्या कृपेमुळे सत्यनाथजी अवघडवीर यांच्या कृपेमुळे आज नगर जिल्ह्यामध्ये खरोखर अहिल्यानगर या ठिकाणी बडे बाबाची मंदिराचा कळस पूर्ण झाला. आणि या खरोखर नाथ तिडे रहिवासी सर्व शिष्य मंडळ खरोखर असे बाबा सांगणं आहे का ज्या टायमाला माझा आदेश आल्यावर सर्व शिष्य माझ्यासाठी संकटकाळी सुद्धा धावत असतात आणि खरोखर नित्यनेमाने आरतीला जरी आदेश केला तर आरतीसाठी धावत असतात. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आता बडे बाबा बंगाली मच्छीनाथ या नाथांनी कविनारायण मच्छीनाथाचा जन्म यमुना तीरावरती एका मच्छीने अंडा घातला आणि त्या अंड्यामध्ये कविनारायण मच्छीनाथाचा जन्म झाला. मच्छीनाथांनी पहिल्यांदा शंकरला प्रसन्न केलं, गुरुदत्ताला प्रसन्न करून सप्तशृंगगडावरती अनुष्ठान केलं आणि साबरी विद्येचं ज्ञान प्राप्त केलं. म्हणून पहिल्यांदा आदिमाशक्ती आणि मच्छीनाथाचं मिक्स गीत या ठिकाणी सादर होत आहे. आदेश हॅलो 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 नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते नारायणे नमः. बडे बाबा बंगाली मच्छीनाथ महाराज की जय. भोलानाथ प्रभुजी महादेव की जय. नवनाथ महाराज की गुरुवर सत्यनाथजी महाराज की जय. गुरुवर अशोकनाथजी महाराज की जय. गुरुवर सेवकनाथजी महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 अनंत निरंजन आदि. ओम नमोजी आदि. आई समता शृंगी महान आय गोळी चिमटा घेऊन नाथ निघाला घाई घाई. या सप्त शृंगगडावरती नाथ गेला पायी पायी. अरे केले अनुष्ठान जीवाची होती लाई लाई. नाथासाठी धावून आली रे सप्त शृंगी आई. कशासाठी माझ्या गडावर तू अनुष्ठान केलं तेव्हा नाथाने आईला हात जोडले. आई आदिमाय शक्ती मला साबरी विद्याचं ज्ञान पाहिजे. मी कविनारायण मच्छीनाथ माझा जन्म यमुना तीरावरती झाला. मी गुरुदत्ताचा शिष्य आहे आणि महादेवाचा शिष्य आहे. पण तुझ्या शक्तीशिवाय माझी भक्ती अपुरी आहे. तेव्हा देवीच्या चरणावरती ध्यान मच्छीनाथानं झोकवली मान. आईच्या चरणावरती ध्यान नाथानं झोकवली मान. सप्तशृंग गडावरती अरे मच्छीनाथानं केलेले पहिले अनुष्ठान. मच्छीनाथानं केलेले पहिले अनुष्ठान. साबरी विद्याचं ज्ञान देवीला विचारी. आधी माया बोलती नाथाच्या कानावरी. आय साबरी विद्याचं ज्ञान मच्छीनाथ देवीला विचारी. तवा आधी माया सप्तशृंगी बोले नाथाच्या कानावरी. आय पायी पायी चालत जावं मार्कंड गडावरी. नाथ पायी पायी चालत जावं मार्कंड गडावरी. आय साबरी विद्या सिद्ध होईल महिमा तुझी भाई.
मार्कंड गडावरती गेला आणि मार्कंड ऋषीचं दर्शन घेतलं. नागवेली वृक्षावरती खरोखर हजारो दैवत त्या ठिकाणी तप करीत असताना नाथांनी सारे देवाला प्रसन्न केला आणि ऋषीच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि ऋषीने खरोखर त्या नाथाला आशीर्वाद दिला. म्हणून 12 वर्ष तुम्ही जीवनामध्ये करा काशी. दरवर्षी काशी यात्रा केली तरी झालं. 12 वर्ष करा तुम्ही काशी, पण जीवनामध्ये एकदा करा मार्कंड ऋषी. किती वेळा जरी अंबाबाईच्या पाया पडलं, गडावर गेलं, दर्शन घेतलं, पण जोपर्यंत मार्कंड ऋषीचं आणि देवीचं दर्शन होत नाही तोपर्यंत देवीचं दर्शन तुमचं पूर्ण होत नाही. म्हणून मार्कंड ऋषीने सांगितलं खरोखर नाथा साबरी विद्याचं कवित्र मी तुला देतो, पण अजून तुला पुढल्या मार्गाला जावं लागल. ऋषीच्या चरणावरती ध्यान कविनाथ मच्छिंदर छान सप्त सुंदर गडावरती ऋषीला विचारी आर्य थोडी चिमटा मच्छिनाथ घेऊन हातावरी आर्य नाशिक त्र्यंबकेश्वर तिड हायती ब्रह्मगिरी. मार्कंड ऋषीने मच्छिनाथा सांगितलं अजून तुला पुढे जावं लागल. आर्य नाशिक त्र्यंबकेश्वर तिड हायती ब्रह्मगिरी आणि साबरी विद्या सिद्ध होईल महिमा तुझी भारी. नाथ निघाले बाबा निघाले. नवनारायणांनी खरोखर नाथांचा अवतार घेतला. म्हणून या कलियुगामध्ये देवाचा गर्व हरण केला, भक्ताचा उद्धार केला. म्हणून केसरजयंती स्वतःने केली सादर होत आहे. अरे नाथ निघाले अरे बाबा निघाले आणि सत्याच्या शोधाला नवनाथ निघाले. अरे नाथ निघाले
राकेश बोलले रे नाटक बोलले सत्याच्या स्वदाला नऊ नाट निघाले ज्ञान पिराला पाहिले यवला वाढीत राहिले ज्ञान पिराला पाहिले यवला वाढीत राहिले आणि सत्याच्या स्वदाला नवून हात निघाले आला तो गाणी पयनाते अरे जाणी निर्माण ठेवला डोक्यावरती हाते अरे जाली निर्माण ठेवला डोक्यावरती हाते मढी गावात राहिले कानिकनाथ मढी गावात राहिले चैतन्य कानिकनाथ महाराज की जय अरे सत्याच्या स्वदाला नवून हात निघाले अरे नाथ निघाले बाबा निघाले सत्याच्या स्वदाला नवून हात निघाले स्वतःने गिरगिट आमचे गुरु बंधू म्हणून भाऊ गायकवाड यांनी डीजे भूषणमध्ये गायलं सर्वांचं मन जिंकलं म्हणून अशोक भाऊचं म्हणणं काही गीत या ठिकाणी झालं पाहिजे अरे ढोबीला बडी रे किती गाजले गुरुच्या समोर त्याला नडले त्याला भिडाले त्याला नडले त्याला भिडाले सतत अवघड दिलं त्याला नडले त्याला भिडाले सतत अवघड दिलं त्याला नडले त्याला भिडले सतत अवघड त्याला नडले त्याला भिडले सतत अवघड शिवगुरु शिवगायकवाडे पूर्ण भाऊ गायकवाड यांनी हे गाणं केस पाऊचं गाणं होतं त्यांनी हे गायलं पण गाण्यामध्ये असा आनंद झाला का ते खरोखर या गाण्यामध्ये उपस्थित झाले आणि त्यांचं हेच गाणं गायची इच्छा या गर्भगिरीला होती म्हणून या ठिकाणी हेच गाणं गुरूंचा आदेश घेऊन म्हणून भाऊ गायकवाड या ठिकाणी हे गाणं सादर केलं आहे त्याला नडालं त्याला भिडालं सतत अवघड त्याला नडालं त्याला भिडालं सतत अवघड
अंधश्रद्धा बाळगू नका आणि विश्वास कोणावर ठेवू नका. आकाश शिंदे ऑफिशियल चॅनल काही दिवसापूर्वी युट्यूबला आलेले माझं गाणं स्वतः लिखित किसन भाऊ शाहीर यांचं गाणं आहे, पण मी गायन केलेले म्हणून म्हणतो कसं. अंधश्रद्धा बाळगू नका विश्वास कोणावर ठेवू नका. अंधश्रद्धा बाळगू नका विश्वास कोणावर ठेवू नका. बघा एखाद्या बाबाकडे गेले तर बोलत्या तुमचं असं झालं तसं झालं, याच्यावर कधी विश्वास ठेवू नका. म्हणून म्हणतो कसं. अंधातून दिलावती टोका पैसे घेऊन दिला धोका. अंधातून दिलावती टोका पैसे घेऊन दिला धोका. आवाज कोणी रेडोनीला बाई टाका सत्य नदीच्या काठावर. आवाज कोणी रेडोनीला बाई टाका तुमच्या कानावर. ज्याला नडाला त्याला विराला बघा. तुम्ही मस्त देवदेव करता, पण घरात त्या आई बापाची पण सेवा करा. आमच्या गुरुचं सांगणं आहे, काय म्हणता बघा. सेवा आई बापाची करा, सेवा आई बापाची करा, देव येईल तुमच्या घरात. सेवा आई बापाची करा, देव येईल तुमच्या घरात. म्हणून स्वतः किसन भाऊचं सांगणं काय की तुम्ही 1000 रुपयाचे फटाके उडवता, लाखो रुपयाचे बड्डे करता, पण असं काहीच करू नका. गो आश्रमात जा, गो मातेची सेवा करा, अन्नदान करा. म्हणून म्हणतो कसं. सेवा आई बापाची करा, देव येईल तुमच्या घरात. गाई गुराला घाला रे चारा, संसार सुखानं चालल चारा. अवचारी धामरे दिसेल तुम्हा त्या आई बापाच्या चरणावर. त्याला नडाला त्याला विराला अवघड दिला. त्याला नडाला त्याला विराला. आजकाल खूप बाबा लोक झाले, म्हणून म्हणतो कसं. शेवटचं सांगणे शब्दाकडे लक्ष राहू द्या. के नको लिंबू बिलाव कवडी तासनी टोचेल काळी बावली. घरदाराची वाट तुम्ही लावली, काय करतील गुरु माऊली.
छाती ठोकूनच सांगतो बाई बाई सन्नत गुरुचा चहाला ग. छाती ठोकूनच सांगतो बाई बाई सन्नत गुरुचा चहाला ग. सतनाथ गुरुनी ठेवला डोक्यावर हात नाही होणार माझ्या जीवनाचा घात. सतनाथ गुरुनी ठेवला डोक्यावर हात नाही होणार माझ्या जीवनाचा घात. अव मांडीवर घेऊन मला दुधाचा प्याला पाजलाय ग. अन मांडीवर घेऊन मला दुधाचा प्याला पाजलाय ग. छाती टोकून सांगतो बाई बाई. छाती टोकून सांगतो बाई बाई. सतनाथ गुरूंनी दिलं हे असं ज्ञान म्हणून जगात मिळतो या जगात मिळतो या मामान. अवला कसा नंबर बनवला आमच्या गुरुबाबांचा जोडा ग. अरे लाखाचा नंबर बनवला आमच्या गुरुबाबांचा जोडा ग. आणि छाती ठोकून सांगतो बाई बाई सन्नत गुरुचा चहाला ग. छाती ठोकून सांगतो बाई बाई सन्नत गुरुचा चहाला ग. गुरुच्या वचनाला सदा हो तुम्ही जागा. बघा गुरुच्या वचनाला तुम्ही सदा जागा. आता गुरुने तुमच्यासाठी एवढं केलं पण गुरुच्या वचनाला तुम्ही सदा जागा म्हणून म्हणतो कसा. गुरुच्या वचनाला सदा हो तुम्ही जागा. गुरु देईल तुम्हाला यामध्ये हो जागा. अव सतनाथ बाबाचं गाणं गातो म्हणू आनंदानं ग. अव सतनाथ बाबाचं गाणं गातो म्हणू आनंदानं ग. छाती टोकून सांगतो बाई बाई सन्नत गुरुचा चहाला ग. छाती टोकून सांगतो बाई बाई सन्नत गुरुचा चहाला ग. ए, छाती टोकून सांगतो बाई बाई सन्नत गुरुचा चहाला ग. गावागावात शहरात किती डोकी झाले जातील. अशा सतनाथ बाबा असतील कशी चिकवते ताराची मंदिर. सतनाथ बाबा असतील कशी चिकवते ताराची मंदिर. अरे मोनू शाहीर गाणं गातो सन्नत गुरुचा चेला. अरे अशोक भाऊने करतो भक्तीला सन्नत गुरुचा चेला. तरी किसन शाहीर गातो गाणं सन्नत गुरुचा चेला. आदेश पुष्पराज अरे झुकेगा नहीं रे साला बाबा झुकेगा नहीं रे साला. अरे झुकेगा नहीं रे साला बाबा झुकेगा नहीं रे साला.
भक्ती गुरु सत्याचे गुरुचा चेला कर तुषार भावरे करतो भक्ती आय सत्याचे गुरुचा चेला कर गोरख भावरे करतो भक्ती आय सत्याचे गुरुचा चेला कर पांडू भावरे करतो भक्ती आय सत्याचे गुरुचा चेला आदेश पुष्पराज अन झुकेगा नहीं रे साला बाबा झुकेगा नहीं रे साला झुकेगा नहीं रे साला बाबा झुकेगा नहीं रे साला गर्भगिरीमध्ये आज आनंद कसा रे झाला आदेश पुष्पराज अरे झुकेगा नहीं रे साला अरे झुकेगा नहीं रे साला बाबा झुकेगा नहीं रे साला अरे झुकेगा नहीं रे साला बाबा झुकेगा नहीं छातीवरती वार गेले छातीवरती वार छातीवरती वार गेले छातीवरती वार नाही चालणार बावन बीर नाही चालणार बावन बीर गुरु संत अवघड बीर रे गुरु संत अवघड बीर गुरु संत अवघड बीर रे गुरु रे संत अवघड बीर अरे भस्म फुकून गुरु देईल चिमट्याचा रेटवाला अरे भस्म फुकून गुरु देईल चिमट्याचा रेटवाला आदेश पुष्पराज अरे झुकेगा नहीं रे साला बाबा झुकेगा नहीं रे साला अरे झुकेगा नहीं रे साला बाबा झुकेगा नहीं रे साला शक्तीमुळे पाडले हसणारा केदा तरी पाडले हसणारा केदा पाडले हसणारा केदा तरी पाडले हसणारा केदा हसणारा केदा तरी पाडले हसणारा केदा माझं सही आज सालाबादप्रमाणे या वर्षी ऋषी पंचमी हा जन्मदिवस बडेबाबांचा जन्मोत्सव इथं राहतो या सावरगाव मध्ये मच्छिनाथगड पण आपण या नाथांग काहीतरी मागितलं पाहिजे फक्त माझ्याकडे येऊन किंवा माझ्या शिष्याकडे येऊन
किंवा माझ्या शिष्यक जाऊन तुम्हाला काही भेटणार नाही. जीवनामध्ये तुम्ही पण कर्म काही केले पाहिजे, पारायण वाचलं पाहिजे, कुणाथांची पोथी वाचली पाहिजेत, शिवलेला अमृत असो. कोणी वाचलं सांगा बरं, हात वरती करा. बस एवढेच. नाचग्रंथ कोणी वाचला? बस एवढेच. तर आपण पण आपले कर्म चांगले ठेवले, तुम्हाला माझ्यासारखे आणि माझ्या चेल्याक जाण्याची तुम्हाला गरज नाही. त्या नाथांच्या चरणी तुम्ही मस्तक ठेवा आणि तुमचे कर्म जे आहे आपणच नाही, आपण पोथी पारायण वाचलं तर ते आपल्या मुलांना बाळांना काय कळणार सांगा. कोणाला श्लोक येतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्गुण कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणाला येतो रे? हात वरती करा. आज गणपती दिवस, आज गणपती बसले. बस एवढेच. अरे त्याच्यामुळे आपला हिंदू धर्म आहे ना खूप असा याच्यामध्ये. त्यामुळं तुम्ही खाली पाहिजे. तर आपण या बडेबाबा मच्छिंद्रांच्या इथं आलोय. आज मला ही पंगत जी आहे बडेबाबांच्या कृपा आशीर्वादाने, माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने मला भेटलेली आहे. आणि ती पण शिवगोरक्षनाथ आस्थानाच्या नावाने आज आपण ही पंगत देत राहतो. अजून बरेच भक्त येतील, बरेच हे होतील. पण तुम्ही पण सकाळी लवकर आंघोळ पांघोळ करा. 40वा अध्याय वाचा. 40वा अध्याय दुकानामध्ये भेटतो बघा. सकाळी आंघोळ पांघोळ करून लवकरात लवकर इकडं पण तुम्ही 40वा अध्याय पठन करून त्यानंतरून आपल्या जन्मदिवस साजरा होतो इकडं बडेबाबांचा. ऋषी पंचमी म्हणजे काय माहिती का? साधू संत हे सगळे कंदमुळ माहिती का? तर आता स्त्रियांना माहिती असेल. तुम्ही उपवास धरले का स्त्रियांनी? महिला पुरुष आज हरतालिका आहे म्हणजे काल होती, आज गणपती बसले, गणेश बाप्पाचं आगमन झालं. प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे तर तुम्हाला देव भेटल. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लक्षात. त्या पद्धतीने सगळ्यांनी उठून जेवण झाले का सगळ्यांचे? कोण कोणाचे झाले ते? बाबू हे बाबू सगळ्यांचे झाले. मग देवाचं भजन काय कोणाला नाही. तर प्रत्येकाने सकाळी उठा, 40वा अध्याय घ्या. आता भेटत असेल तर आत्ता घ्या, सकाळी भेटत असेल सकाळी घ्या. आणि 40वा अध्याय महिलांनी पण वाचा, पारायण पण करा, सगळ्या काही गोष्टी. तसंच माझा शिष्य अशोक नाथभक्त, त्याने खूप माझं नाव काढले इडं बडेबाबांच्या मच्छिंद्रजींच्या इडं. घाबरायचं नाही. आज सध्याला बळी नका पडू तुम्ही. ते चुकलं ना मला सांगा. त्याच्यामुळं परत माझं एक गीत माझ्या शिष्याने बनवले आहे, तो परत बनल. म्हणू गायकवाड. हॅलो 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 हॅलो. दिसकी पगडी तर दिसकी पगडी काय म्हणतात त्याला? अरे काय म्हणता?
हॅलो हॅलो डोंगीला बाडी किती काले आमच्या गुरूंच्या समोर जल नडाल त्याला बिडाल सपनात अवघड बिर त्याला नडाल त्याला बिडाल सपनात अवघड बिर आईबापाची सेवा केली ना तर चार धाम फिरायला काय गरज नाही राहत आपल्याला. जो आईबापाची सेवा करील कोणी पण असो इड काही लोकांक मसगोटीची इस्टेट राहते. एपडे बापा मच्छिनाजींच्या इथं मी सांगतो एक वचन देतो, पण काय आई वडील माझी इस्टेट राहते, मुलांना लहानचं मोठं करते आणि ते वृद्धाश्रमात जाता. अरे सेवा आई बापाची करा देव येईल तुमच्या घरा. आई बापाची करा देव येईल तुमच्या घरा. आई गुराला गेला रे सारा संसार सुखानं चालेल सारा. आदेश सगळेजण आले इड आपण सगळे येतोय. हा किती जण गाय रे राहती म्हणजे त्या गायीला घेतलंय 33 कोटी देव म्हणजे कुठं पामतील. 33 कोटी देवतांमध्ये शास्त्र पुराणानुसार एक त्याच्यामध्ये पण एक रहस्य आहे. तुम्ही करतेच नाही तुम्हाला कसं काय भेटणार ते. तर प्रत्येकाने कुणी कवाय ना आपण जेवढे पण आहे ज्याला जागा असेल त्याने गाय सांभाळा कोणची असो. आता कसं झालं माहितीये का तुमचं आता मोठा बंगला झाला. हॅलो आता माझ्या चेलाचं पण मोठं मंदिर आहे इथं अहिल्यानगर मध्ये. पण मी माझी कुठे आहे मी ती आज पण मी सारवतो बरं का. शेणाने हार घालावं लागेल त्यांना वाटतं. लोकांचं कार्यक्रम आधी फटाकडा हा वाजला मागून येऊ राहील ती मागून येऊ राहील थांब थांब. तर प्रत्येकाने एक आपली गायची सेवा करा. गायचं गोमूत्र बघा सकाळी पिऊन बघा
ना आपण जर नाही पिलो कोणीच पिणार नाही. तुमचे जेवढे पण रोग, तुमचा दोष, तुमचे जेवढं पण काय असेल ते बघा, पिऊन बघा तुम्ही फक्त. प्रत्येकाने कोण कोण करणार, गाय कोण कोण घेणार आता एवढेच. अते हा त्याची आठवण आली मला. ठीक आहे चला. गाई गुराला गाला रे चारा, संसार सुखानं चाललं चारा. गाई गुराला गाला रे चारा, संसार सुखानं चाललं चारा. अवचारी धाम रे दिसे ग तुला, अवचारी धाम रे दिसे ग तुम्हा, साई बापाच्या चरणावर ज्याला नडाल त्याला बिडाल. नको लिंबू बिलावा गवडी आणि टाचणी टोचेल काळी बावली. अंधश्रद्धा बाळगू नका. फक्त त्या नाताच्या भस्मात काय ताकद आहे तेच तुम्ही जाणून घ्या. म्हणून म्हणतो पुढे जायची गरज नाही, फक्त बडे बाबाच्या दरबारात आहे एकदा, तुमचं सगळी इडापिडा दूर होईल. म्हणून म्हणतो कसं, नको लिंबू बिलावा गवडी, टाचणी टोचेल काळी बावली. वाट तुम्ही लावली, काय करतील गुरु मावली. सतरा बाबा लोक इंडून पुऱ्या घरादारीची वाट लावून टाकली. म्हणून म्हणतो कसं, नको लिंबू बिलावा गवडी, टाचणी टोचेल काळी बावली. घरादाराची वाट तुम्ही लावली, काय करतील गुरु मावली. माझ्या महिला भगिनींना एखाद्या याच्यामध्ये गेलं नवरदेवानं रोपणी केला तेव्हा मस्तपैकी नाचत्या, पण आता ह्या देवाच्या दारामध्ये कोणी नाचणार नाही. पण देवाच्या नावाखाली महिलांनी स्त्रियांनी यादी माया आहे, हे दोन पावलं नाचलेच पाहिजेत मला आदेश. तसेच आमचे शाहीर किसन शाहीर एक गीत सादर करत आहे देवीच्या नावाखाली बाबाच्या याच्यावर. वणी नादोरी घाट जाता शृंगीची भेट कागदी सेना मला ग वाटाला अग मार्ग रुची काय कोण बोला ग बसली आरती आधी झाला रुची काय कोण बोला ग बसली आरती आधी झाला
हॅलो हॅलो म्हणून बरोबर सत्यनाची अवघड प्रियांच्या चरणामध्ये ठेवून आज या ठिकाणी ऋषी पंचमीचा दिवस तसेच गणेश चतुर्था निमित्ताने खरोखर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. म्हणून प्रत्येकजण सावरगाव मच्छीनाथाच्या दर्शनाला येतो, परंतु बडे बाबा बंगाली मच्छीनाथ या नाथांचा जन्म झाला कसा आणि नाथांनी तप केले कसे आणि नाथांनी या गर्भगिरी सावरगाव या डोंगरावर समाधी घेतली कशी या ठिकाणी गुरूंचा आदेश आलेला आहे. या ठिकाणी मच्छीनाथाची जन्मकथा किसन या ठिकाणी सादर करत आहे. आदेश म्हणून ध्रुवयुग संपलाने कलियुगाला सुरुवात होतात. ध्रुवयुग संपलाने कलियुगाला सुरुवात होतात. विष्णुदेवाने आदेश केला आणि नवनारायणांना बोलवून घेतलं. तेव्हा नवनारायण जमा झाला आणि विष्णू भगवंत उभे राहिले. तेव्हा या नवनारायणाला सांगितलं तुम्ही कलियुगामध्ये नाथांचा अवतार घ्यायचा. अवतार घेण्याचं कारण देवाची कला गर्व झाला, जादूटोणा भानामध्ये वाढली आणि या देवाची कला गर्व झाल्यामुळं खरोखर या देवांचा गर्व हरण करण्यासाठी नवनारायणांनी नाथांचा अवतार घ्यायचा. परंतु अवतार घ्यायचा कसा? कपाळी वस्त्र, कानी कुंडल, गळ्यामध्ये माळा, हातामध्ये चिमटा, काकामध्ये झोळी, भगवे मात्र अंगावरती शैली शिंदी आणि गावागावामध्ये भिक्षा मागायची आणि भक्तांना भक्तीचा मार्ग दाखवून द्यायचा. म्हणून या ठिकाणी गुरुनं सांगितलं आज ऋषी पंचमीच्या दिवशी मच्छीनाथ जन्माला आले कसे. म्हणून या ठिकाणी नाथांची कथा किसनच्या या ठिकाणी सादर केली आहे. म्हणून बडे बाबा बंगाली मच्छीनाथ महाराज की जय. शंभूजी गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 आराध्य निरंजन हरी. अरे द्रुप युग संपलन कली युग तुला गेला.
भलेनाथ बंधाचा सणवार माझ्या बापाच्या नावावर भलेनाथ बंधाचा सणवार माझ्या गुरुच्या नावावर आवाले किती गेली माझ्या बापा पुढे 100 भलेनाथ बंधाचा सणवार माझ्या गुरुच्या नावावर भलेनाथ बंधाचा सणवार माझ्या गुरुच्या नावावर Bang,
अरे भूताचा राजा रे नाथाचा राजा अगोरी महादेव अरे भूताचा राजा रे नाथाचा राजा अगोरी महादेव
एकच पाहिजे फक्त ज्याच्या अंगात वाघाचं रक्त शेळी तर लांडग्याचं नाही बघ भाऊ त्याच्या अंगात वाघाचं रक्त तर सत्य गुरुचा भक्त त्याच्या अंगात वाघाचं रक्त, तर सत्य गुरुचा भक्त. कशाला माणूस सत्यनाथ आमचे गुरु सत्यनाथ आमचे गुरु भक्ती नवनाथाची करू भक्ती नवनाथाची करू भक्ती नवनाथाची करू भक्ती नवनाथाची
खरोखर भक्तांना आनंद झाला म्हणून एक सुंदर असं मंदिरावर तयार केलेलं गीत या ठिकाणी सादर होत आहे. हळद सर्वांनी या गाण्यावरती नाचायचंय. हळद अरे सतत गुरुजी कृपा झाली बडे बाबाचा आधार. अरे सतत गुरुजी कृपा झाली बडे बाबाचा आधार. अरे नगर जिल्ह्याच्या बांधायला मच्छिंद्रनाथाचा मंदिर. अरे नगर जिल्ह्याच्या बांधायला मच्छिंद्रनाथाचा मंदिर. गुरुना ठेवला गुरु अशोक भाव होणार म्हणून शिष्य म्हणाय साधविती या गुरुच्या शक्तीमुळे अशोक भावना माझे हसणारा नवनाथाची भारी म्हणून कर्मवीर मच्छिंद्रनाथ तवा चालत आला या भारी तवा चालत आला या भारी शिष्यमंडळाचा मेळा भारी शिष्यमंडळाचा मेळा भारी अशोक भाऊचं दर्शन करी अशोक भाऊचं दर्शन करी अशोक भाऊचं दर्शन करी अशोक भाऊचं दर्शन करी अरे अशोक भाऊला हरे साऱ्या शिष्यांचा आधार बडे बाबा बंगाली मच्छिंद्रनाथ महाराज की अरे नगर जिल्ह्यात बांधलं बडे
नाताचा पूर्ण झाला सतत गुरु तो भेटीला आला ज्यांना शिखराला लावणार शिखराला लावणार शिखराला लावणार शिखराला लावणार अरे आलं का निरंजन अरे आलं का निरंजन बाबा आगे आगे चला बाबा आगे आगे चला अरे किसा शरीराने लिहिला गाणे गुरुच्या चरणावर अरे प्रगतीला तरी अशोक भावना अरे अशोक भावना बांधला तिला बाबाचा मंदिर अरे अशोक भावना बांधला बाबाचं मंदिर. काही अशोक भाऊ खोटा या त्या पाशाच्या किसना शाही जरी गाण्याला या मोठा अशोक भाऊने गेल्या पाशाच्या मोठा काय का रुबाब जाईल या मोठा काकी डोबली केटर हे मोठा काकी डोबली अरे सतत गुरुची कृपा झाली बडे बाबाचा आधारे यार नगर जिल्ह्यामध्ये झाले यार नगर जिल्ह्यात बांधले मच्छिंद्रनाथाचं मंदिर यार नगर जिल्ह्यात बांधले मच्छिंद्रनाथाचं मंदिर. काळ दुःखाचा लोटला सर्व शिष्य मंडळाचा काळ या नाथामुळे काय झाला काळ दुःखाचा लोटला भारी वकील भेटला रे भारी वकील भेटला. अशोक भाऊ त्या गुरुतेमुळं सतत गुरु त्या गुरुतेमुळं मच्छिंद्र नाथ तो भेटला अरे किती मोठे संतनाथ गुरुच्या जरी अशोक भाऊच्या डोक्यावरती हात आय शिष्य मंडळाने दिली रे गुरुला यशात. शिष्य मंडळाने दिली गुरुला यशात. अरे शिष्य मंडळाने दिली गुरुला यशात. शिष्य मंडळाने दिली गुरुला यशात.
वंदना जास्त म्हणून भाऊचं म्हणणं कसं जरी चालता चालता ठेच लागली चेल्याच्या मोठाला अरे गाडीवरती गुरुने व्यंग गुरुच्या काय म्हणून अरे गुरुच्या याचं बापल्या कसं या नात अरे गुरुच्या याचं आहे बापल्या कसं या नात अरे शिष्य मंडळाची अशोक भाऊ लागतात. शिष्य मंडळाची अशोक भाऊ लागतात. शिष्य मंडळाची अशोक भाऊ लागतात.
अशोक भाऊ करू रे करूया भक्ती या सगळ्याचा मार्ग धरू रे